मित्रांनो, कवी प्रवेश शो यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. आज एक दोन गोष्टींचा उहापोह मुद्दामच करणार आहे मी. पहिली गोष्ट, जे लोक आता 60कडे झुकलेले आहेत किंवा 60 ते 65च्या दरम्यान आहेत आणि मुलं बाळं नोकरीच्या निमित्ताने परगावी गेली आहेत आणि तुम्ही दोघंच तुमच्या घरी राहताय. आता मुलं बाळं प्रत्येकाच्या घरात असतील असं काही नाही आहे, कारण कोणाला नोकरी कुठे लागेल, तिथली परिस्थिती काय असेल, तिथं मग आईवडिलांचं मन रमेल की नाही रमेल, यावर सगळ्या गोष्टी विसंबून असतात. कधीकधी मग समाजामध्ये गैरसमज पण निर्माण होतात. अरे, पोरं बाळं मस्त नोकरीला आहेत, बॉम्बे बेंगलोरला फ्लॅट घेतलेत, पण आईबाप आपले जुन्या घरातच राहतात. आणि मग मुलांच्याविषयी टीका टिप्पणी करून समाज मोकळा होतो. एकतर कोणाच्या घरामध्ये इतकं डोकावण्याची कोणाचीही गरज नाही आहे, पण समाजातल्या या प्रवृत्तींना ना तुम्ही आळा घालू शकाल ना मी आळा घालेन, आणि गरजही नाही आहे. मग कोणत्या गोष्टीचा ओहापोह मी करतोय, हे समाजात दिसणारं चित्र तुम्हीही पाहिलं आहे, मीही पाहिलं आहे. मग नॅचरली काय होतं, म्हातारा म्हातारी जिथं दोघंच राहत आहेत, मुलं नोकरीनिमित्ताने बाहेर गेली आहेत, मुलांची लग्न झाली, त्यांचे संसार तिकडे थाटले गेले. कधीतरी मुलं नक्की येतात आपल्या आईवडिलांच्या सोबत, 10-15 दिवस सुट्ट्या घेऊन येतात, मस्त मजेत राहतात, ते पण खूप छान असतं. पण जेव्हा तुम्ही दोघं एकटे असता तेव्हा काही घटना अशा घडतात की तुम्ही स्वतःचं वय विसरता आणि मग घरात जी कामं म्हातारपणी, जी कामं अशा उतार वयात स्वतः करायला नको आहेत, फॉर एक्झाम्पल माळ्यावरनं एखादी वस्तू काढायची आहे, इतका उतावळेपणा होतो की एखादं प्लास्टिकचं स्टूल घेतलं जातं आणि त्याच्यावर 60 ते 65 वर्ष वयाची ती स्त्री किंवा तो पुरुष हा उभा राहतो आणि ती वस्तू त्या माळ्यावरनं काढण्यासाठी धडपडतो. परिणामी ती वस्तू येते, पण ती वस्तू घेऊन त्या स्टूलवरनं उतरणं, तिथं त्याला वयाचा अंदाज येत नाही आणि मग त्या स्टूलवरनं कोसळणं, तोल जाणं आणि मग हाडं फ्रॅक्चर होणं. एखादी वस्तू तुम्हाला माळ्यावरची काढायची हा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा एक 2 मिनटं, फक्त 2 मिनटं स्वतःला वेळ द्या, शांत बसा की त्या वस्तूची खरंच आत्ता गरज आहे का, मग मलाच ती काढावी लागेल का, का थोड्या वेळाने आपण कोणाला तरी बोलवून ती काढू शकतो, तशी सुविधा आपल्या घरात आहे का, आता आपण स्टूलवर टेबलवर चढण्याचं आपलं वय आहे का. असे काही जुजबी प्रश्न त्या 2 मिनटात स्वतःला जर विचारले तर होणारा अपघात टळू शकतो. जास्तीत जास्त स्वयंपाकघरांमध्ये नॉर्मली स्त्रीची उंची ही थोडीफार कमी असू शकते, त्यातून मग किचन कट्ट्याचा आकार साधारण 2.5 फूट 3 फूट, आणि मग त्या किचन कट्ट्याच्या समोरच्या भिंतीवर एखादं सेल्फ असतं, त्या शेल्फमधून त्या स्त्रीला नक्कीच काहीतरी काढावं असं वाटतं आणि त्या मोमेंटला ती एक स्टूल ओढते, किचन कट्ट्यावर एक पाय ठेवते आणि ती वस्तू त्या शेल्फमधनं काढते जरूर. पण पाठीमागचं स्टूल किती अंतरावर आहे, आपण किचन कट्ट्याच्या जवळ ठेवलेलं स्टूल हे किती अंतरावर आहे याचा अंदाज त्या वयानुरूप आणि मागं बघून हातात वस्तू घेऊन वळता येत नाही आणि घरातही कुणी नाही, अशा अवस्थेत ती स्त्री त्या स्टूलवर पाय ठेवायला जाते आणि पडते आणि मग खोब्याचं हाड फ्रॅक्चर, कुठे मांडीला फ्रॅक्चर, कुठे हाताला फ्रॅक्चर. मग अशा घटना आपण स्वतः टाळायच्या आहेत. मुद्दाम हा स्पेशल व्हिडिओ मी 60 अँड अबाव 60 या सर्वांसाठी बनवतो आहे. राहवत नाही आपल्याला आणि आपण नको ती कामं या वयात करायला जातो आणि अपघाताला आमंत्रण देऊन सुसह्य
छान चाललेलं वार्धक्य हे तुम्ही बेडवर 8-8 महिने 6-6 महिने पडून आणि मग तो डॉक्टरचा खर्च, मग ते ऑपरेशन आणि मग तुमचं ते कृत्रिम हाडं लावणं, कृत्रिम स्टीलचे पार्ट्स बसवणं, म्हणजे त्याच्यानंतरचं आयुष्य हे तुमचं सगळं काळजीतच जातं. म्हणजेच एक चूक तुम्हाला तुमचं आयुष्य कमी करू शकते, आयुष्यामध्ये यातना देऊ शकते. तर मग 60-65कडे झुकलेल्या माणसांनी थोडासा विचार करायचा. 2 पैसे जर तुमच्या कनवटीला असतील तर 2 पैसे गेले तर हरकत नाही. एखाद्या गरजवंताला घरी बोलवा, त्याला शिडी भाड्याने आणायला सांगा आणि मग तुम्हाला अशा उंचावरच्या वस्तू ज्या हव्या असतील त्या काढून घ्या. किंवा जेव्हा जेव्हा मुलं येतील तेव्हा तेव्हा अशी काही अरेंजमेंट करून घ्या की उंचावर तुम्हाला लागणाऱ्या कोणत्याही वस्तू नसल्याच पाहिजे. आणि एकमेकांमध्ये कुटुंबामध्ये जर प्रेम असेल ना तर या व्यवस्था न सांगता होतात, न सांगता केल्या जातात. एकमेकांना समजून घेऊन त्या आपसुकच त्या घरामध्ये तशा व्यवस्था केल्या जातात. ज्या कुटुंबामध्ये अशा व्यवस्था केल्या गेलेल्या आहेत त्यांना माझा मनःपूर्वक प्रणाम. चला मित्रांनो, जास्तीत जास्त आपल्या वृद्ध नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण कोणाची तरी संकटं नक्की वाचतील अशा गोष्टी ऐकल्यानंतर, अशा गोष्टी पाहिल्यानंतर. म्हणूनच कमीत कमी हा व्हिडिओ तरी एकमेकांमध्ये नक्की शेअर करा.